विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 12वीच्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करीत आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती. यामध्ये आपल्याला अंडरस्टँड मीनिंग ऑफ पार्टनरशिप, टू नो the important features of partnership, understand the meaning of the Indian Partnership Act 1932, to know the importance of partnership deed, to know understand the provision applicable in absence of partnership deed, to know how to maintain capital accounts of partnership. यावरून आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी करता येईल. इयत्ता 11वीच्या प्रकरणात आपण फायनल अकाउंट या घटकाचा अभ्यास केलेला आहे. एकल व्यापारी म्हणजेच सोल ट्रेडर किंवा प्रोप्रायटरशिप असं आपण त्याला म्हणत असतो. व्यवसायाला काही मर्यादा असतात. उदाहरणार्थ लिमिटेड कॅपिटल मर्यादित भांडवल असतं, लिमिटेड मॅनेजर ॲबिलिटी मर्यादित व्यवस्थापन अर्थता असते, अनलिमिटेड लायबिलिटी अमर्याद देयता असते, नो स्टॅबिलिटी स्थैर्य नसणे, ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन विशेषीकरणाचा अभाव असतो. आणि या कारणांमुळे आपल्याला या ठिकाणी सोल ट्रेडर वरून आपल्याला पार्टनरशिपकडे या ठिकाणी वळावं लागतं. जेव्हा व्यवसाय स्थिर होतो तेव्हा जास्त भांडवल आणि जास्त धोका संभवतो. 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन तो कमी करता येतो. ते भांडवल विभागण्यास तयार असतात. व्यवस्थापन व धोका आणि व्यवसायातील नफा विभागण्यास तयार असतात. त्याला भागीदारी किंवा आपण त्याला पार्टनरशिप असे म्हणतात. भागीदारी संस्थेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला भागीदार किंवा त्याला आपण पार्टनर्स असं म्हणत असतात. आणि त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना भागीदारी संस्था म्हणजे पार्टनरशिप फर्म असे म्हणतात. यानंतर आपण पार्टनरशिप या शब्दाचा अर्थ, मीनिंग आणि डेफिनेशन आपण पाहणार आहोत. त्या अगोदर पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन व्हेअर देअर इज ॲन association of 2 or more persons coming together to carry on a business with a view to share profit or losses of a firm. म्हणजेच भागीदारी ही एक व्यवसाय संघटना आहे. ही 2 किंवा जास्त व्यक्तींची संघटना होय. भागीदारीमध्ये या सर्व व्यक्ती व्यवसाय करण्याच्या हेतूने आणि व्यवसायातील नफा तोटा आपसात वाटून घेण्याच्या हेतूने एकत्रित येत असतात. त्याला याचा अर्थ असा आपणास या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर डेफिनेशन ऑफ पार्टनरशिपच्या बाबतीत जर समजा आपण पाहिलं तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 त्यातील सेक्शन नंबर 4 मधील अशी व्याख्या देण्यात आलेली आहे. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर ऑफ प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस carried on by all or any of them acting for all. याचा अर्थ असा की सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालवलेल्या व्यवसायातील नफ्याच्या आपसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असे म्हणतात. अशी व्याख्या या ठिकाणी पार्टनरशिप 1932 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यानंतर आपण फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म या म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पार्टनरशिप या घटकाची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जवळजवळ 9 वैशिष्ट्ये आपणास या ठिकाणी सांगता येईल. त्यानुसार पहिलं वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येईल ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे करार. Partnership is a result of agreement between a partners. It could be written or oral. A written agreement is preferred so that it can be used as a proof in a court of law, and such a written agreement is known as partnership deed. याचा अर्थ असा
की भागीदारीची निर्मिती ही करारातून होत असते आणि हा करार रिटर्न म्हणजे लेखी स्वरूपात किंवा ओरल म्हणजे तोंडी स्वरूपात असू शकतो. भविष्यकाळातील संघर्ष टाळण्यासाठी हा करार लेखी स्वरूपात या ठिकाणी असला पाहिजे किंवा असावा. कारण कोर्टामध्ये जर समजा पुरावा ग्राह्य, कारण याचा आपल्याला या ठिकाणी कोर्टात पुरावा ग्राह्य धरला जात असतो. अशा लेखी कराराला भागीदारी करार असे म्हणतात आणि भागीदारी कराराची एक प्रत या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळत असेल. तर अशा प्रकारचे या ठिकाणी भागीदारी करार हा असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे नंबर ऑफ पार्टनर्स, म्हणजे भागीदारांची संख्या. मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म and the maximum number of partners are 50 according to Company Act 2030 आणि त्यामध्ये अमेंडेड इन 2014. म्हणजे याचा अर्थ असा की भागीदारी संस्थेच्या निर्मितीसाठी कमीत कमी 2 सभासदांची आवश्यकता असते आणि जास्तीत जास्त 50 एवढी मर्यादा ही देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे लॉफुल बिझनेस. तिसरं वैशिष्ट्य आहे लॉफुल बिझनेस, म्हणजे त्याला आपण कायदेशीर व्यवसाय असं म्हणतो. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस which is not allowed by state. The definition of partnership also does not permit any illegal business. याचा अर्थ असा की कायदेशीर व्यवसाय म्हणजे अशा प्रकारचा व्यवसाय की भागीदारी ही कायद्याने परवानगी दिलेला व्यवसाय असू शकते किंवा व्यवसाय करू शकते. अवैध व्यवसाय कायद्याने मान्य नाही. भागीदारीच्या व्याख्येमध्ये सुद्धा अवैध व्यवसायाला मान्यता नाही. आता वैध व्यवसाय म्हणजे व्यापार असेल, ट्रेड असेल, व्होकेशन पेशा असेल, प्रोफेशन व्यवसाय असेल. आता अवैध म्हणजे अशा प्रकारचं की जे कायद्याला मान्य नाही. अफू, गांजा, चरस यांचा जर समजा व्यापार केला तर तो या ठिकाणी कायद्याला मान्य नाही, म्हणून असा व्यवसाय आपल्याला या ठिकाणी करता येत नाही. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. The purpose of partnership is to earn maximum profits. प्रत्येक व्यवसायाचा ध्येय असतं की जास्तीत जास्त नफा कमवणे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिव्हन इन ॲग्रीमेंट. आता ॲग्रीमेंटमध्ये करारामध्ये या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसेस किती प्रमाणात या ठिकाणी असावं याचा उल्लेख या ठिकाणी करारामध्ये केलेला असतो. इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग विल बी इक्वल. जर समजा करारामध्ये उल्लेख केलेला नसेल तर याचा अर्थ असा की शेअरिंग प्रॉफिट अँड रेशो हा 1:1 किंवा 1:1, जर समजा 3 पार्टनर असेल तर 1:2 1:1 अशा प्रकारे या ठिकाणी असेल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येईल शेअरिंग ऑफ अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल दॅट इज पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. इफ ॲसेट्स ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज then personal property of partners can be used. If any one of partner is declared insolvent then liability will be borne by solvent partner. Solvent partner म्हणजे दिवाळखोर नसलेला अशा प्रकारचा. अनलिमिटेड म्हणजे अमर्यादित जबाबदारी. ज्याचा अर्थ असा की सर्व भागीदारांची जबाबदारी ही अमर्यादित असते. अमर्यादित म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा व्यवसायाचं देणं द्यायचं असेल तर त्यावेळेस व्यवसायाची मालमत्ता जर समजा अपूर्ण पडत असेल तर अशा वेळेस या ठिकाणी भागीदारीची वैयक्तिक मालमत्ताचा उपयोग या ठिकाणी देणी देण्यासाठी करता येत असतो. पुढचं वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येईल रजिस्ट्रेशन, नोंदणी. Registration of partnership firm is compulsory only in Maharashtra with effect from 1st April 2005. भागीदारी संस्थेची नोंदणी ही अनिवार्य नाही, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2000 पासून ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. According to Indian Partnership Act 1932, registration of partnership firm is optional. It means a firm may not be registered. Registration of firm merely certifies the existence and it is
process to entering the name of partnership firm in the register of registrar. आता याचा अर्थ असा की भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारीची नोंदणी ही ऐच्छिक आहे. भागीदारी कराराची नोंदणी करणे हे कायद्याच्या दृष्टीने या ठिकाणी सुरक्षित असल्यामुळे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं हे भागीदारीच्या दृष्टीने फायद्याचे असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येईल जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. याचा अर्थ संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन. Each partner is joint owner of the property of the firm. So, no partner can be used property for personal use. All partners have equal rights and managing the firm. So, all partners are jointly responsible for management of firm. याचा अर्थ असा की संस्थेच्या संपत्तीमध्ये प्रत्येक भागीदाराची मालकी ही संयुक्त असते. कोणताही भागीदार संस्थेच्या संपत्तीचा उपयोग वैयक्तिक उपयोगासाठी करू शकत नाही. सर्वांना समान अधिकार असतात म्हणून सर्व भागीदार संयुक्तपणे संस्थेच्या व्यवस्थापनाला या ठिकाणी जबाबदार असतात. पुढचं वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येईल प्रिन्सिपल अँड एजंट. ईच पार्टनर्स वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटीज दॅट इज प्रिन्सिपल अँड एजंट. अ पार्टनर ॲक्ट as principal of the firm outsider and with all other partner he acts as an act. याचा अर्थ असा की प्रत्येक भागीदार हा संस्थेचा प्रधान आणि त्याचबरोबर अभिकर्ता असतो. या नात्याने या ठिकाणी कार्य करीत असतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येईल डिझॉल्युशन. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. इफ a partners want to close the firm can be dissolve the firm by giving 14 days notice. The firm can be also dissolved if a partner dies or retire or become insolvent or insane. याचा अर्थ असा विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय या ठिकाणी बंद करणे. जेव्हा एखाद्या भागीदारीला भागीदार व्यवसाय या ठिकाणी बंद करावासा वाटला तर 14 दिवसांची अगोदर या ठिकाणी सूचना देऊन भागीदारी संस्था विसर्जित करू शकतो. यामध्ये भागीदाराचा जर समजा मृत्यू झाला असेल किंवा जर समजा तो निवृत्त झाला असेल, रिटायरमेंट झाला असेल किंवा तो जर समजा नादार म्हणून घोषित झाला असेल म्हणजे दिवाळखोर जर समजा झाला असेल तर अशा वेळेस या ठिकाणी भागीदारी संस्था ही विसर्जित होऊ शकतो. या ठिकाणी आपण भागीदारीची वैशिष्ट्ये ही आपण या ठिकाणी पाहिलीत. यानंतरचा भाग म्हणजे पार्टनरशिप ही आपण पुढच्या तासाला पाहू.